हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी जोशना तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर या वेळेला जे व्हिडिओ आहेत ते फार असे लेट येत आहेत कारण गॅप पण जातोय. नाहीतर रेग्युलर माझे व्हिडिओ असायचे. आठवड्यातनं फक्त एकदाच मी कधीतरी मिस करत होते. पण यावेळेला झालं असं आहे, की सारखं गावाला जाणं सुरू आहे आणि त्यामुळे होतं असं, की एडिटिंग करायला प्रॉब्लेम होतो. एडिटिंग होत नाही आणि व्हिडिओ जो आहे तो वेळेवर अपलोड होत नाही. तर कालच्या दिवशी पण व्हिडिओ आला नव्हता. कारण हेच होतं, कारण गावाकडे होते आणि त्यामुळे व्हिडिओ एडिट करायला फारसा वेळच मिळाला नाही. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो लेट झालेला आहे. तर गुरुवारीच उद्यापन केलं होतं मी. महालक्ष्मीचं उद्यापन, मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन केलं आणि त्यानंतर पॅकिंग करायला घेतली होती. कारण आज जायचं होतं कोथरूडमध्ये ताईच्या इथे जायचं होतं कारण गावाला जायचंय. तिथे माझे आजोबा जे आहेत ते एक्सपायर झाले. म्हणजे चुलत आजोबा आहेत, पण आमचं रिलेशन चांगलं असल्यामुळे आम्हाला जावं लागतंय. खरं तर मागच्याच शुक्रवारी झालं होतं. मागच्या शुक्रवारीच ही घटना झाली होती आणि त्यावेळेलाच जायचं होतं खरं, पण अहो घरी नव्हते आणि कोणी घेऊन जाणारं पण नव्हतं, वेळही नव्हता म्हणून मग त्यावेळेला कॅन्सल केलं. त्यावेळेला काही गेलो नाही. तर आज ठरलं होतं की शनिवार, रविवार जायचं. पण शुक्रवारी पण जिजून ते पण येणार होते. तर त्यांच्यासोबत जाणार होती म्हणून आजच गुरुवारी रात्री त्यांच्या इथे कोथरूडमध्ये चालले होते. म्हणजे तिथून दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे शुक्रवारी सकाळी आम्हाला गावाकडे जायला निघता येईल. तर पॅकिंग वगैरे उद्यापन केलं, नैवेद्य दिला, जेवण केलं, पटापट सगळं घाईघाईत सगळं सुरू होतं आणि उद्यापनानंतरच मी पुढचा व्लॉग जो आहे तो स्टार्ट केला होता. पॅकिंग वगैरे केली, जेवण झालं, छान असं उद्यापनही झालं आणि त्यानंतर जेवण वगैरे करून लगेच इकडं आमच्या इथे डेपो आहे जवळच बस स्टँड. तर त्यामुळे प्रॉब्लेम नाही. तिथूनच रात्रीच्या वेळेला बसले होते. खूप उशीर झाला होता आणि अहोंचं केव्हाचं चालू होतं, की अंधार पडण्याच्या आत म्हणजे कधी असं रात्रीच्या वेळेला एकटा प्रवास केला नाही म्हणून त्यांचं असं होतं. पण असो, सगळं थंडी असल्यामुळे स्वेटर, मास्क वगैरे सगळं पॅक केलं आणि डेपोवर आले होते. गाडीची वाट बघत होते. गाडीला एक अर्धा तास तरी वेळ होता. त्यामुळे इथे रोनीचाही टाईमपास सुरू होता आणि मीही वाट बघत तिथं बसलेले होते. आणि गावाला जायचं म्हटलं तर मी एकटीच जाणार होती. अहो आणि रोहित येणार नव्हते. ते इथंच थांबणार होते. मला एकटीलाच गावाला जायचं होतं. कारण रोनीची शाळाही होती आणि गावाकडे ना वातावरण चेंज झाले की पटकन आजारी पण पडतो रोनीत. म्हणून मग असं होतं की ह्यांचं पण घरून ऑफिस चालू होतं. तर रोनीतला घरीच ठेवलं होतं आणि मी एकटी चालली होती ताईच्या इथे. आज कोथरूडला जाईल आणि मग तिथून पुढे मी दुसऱ्या दिवशी सकाळी गावाकडे जाणार आहे. शेवाळवाडीकडनं बसले होते, शेवाळवाडी डेपोमधून आणि त्यानंतर उतरले होते वनाज कॉर्नरला आणि तिथूनच एक वॉकिंग डिस्टन्सवरच होतं. तर मग एकटीच चालली होती. थोडंसं लांब असतं तर मग मी तिथेच भाऊ पण राहतो चेतन, त्याला बोलवलं असतं. पण जवळ असल्यामुळे मग एकटीच घरी चालले होते. उघडा की पटपट. आणि इथे आल्यानंतर लगेच तिथंच भाऊ आणि वहिनी पण राहतात. तर ते दोघंही मला भेटण्यासाठी तिथे आले होते. तर रात्री आम्ही बऱ्याच वेळ म्हणजे 11-12 वाजेपर्यंत गप्पा मारत बसलेलो. सगळेजण एकत्र जमलेलो होतो. तर मग ते मला भेटायला आले आणि आम्ही बसता-बसता असं झालं, की इथं 10:15 झाले होते. पण खरं मध्ये 12 वाजेपर्यंत आम्ही जवळ गप्पा मारत बसलो होतो आणि रात्री झोपायला उशीर झाला. आणि लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो कारण जायचं होतं.
गावाला. गुड मॉर्निंग. झालाय आमचा वेळ जायचं. परी किती वाजले? 5:30. आणि दक्ष झोपेतच आहे अजून. 5:30 झाले आणि सगळ्यांची तयारी झाली, आंघोळ झाली आहे. आता निघायचं आहे फक्त जायला. तुला हसू येत आहे? सकाळीच निघायचं होतं, तर 4:30 वाजेपासून उठलो होतो आणि सगळ्यांचं आवरून आंघोळ वगैरे तयारी करून 5:30 पर्यंत रेडी होती. खरं 5:15च झाले होते. घड्याळ 10 मिनिटं पुढं होती त्यांची. असो, तर तयारी वगैरे पूर्ण झाली होती आणि निघायचं होतं. तर आम्ही हे आणि रोनित आले नव्हते, म्हणजे आणि रोनित आले नव्हते. पण इकडनं ताई, जिजू, परी, दक्ष आम्ही सगळे चाललो होतो. कारण जिजूंचाही तिकडं गावाकडे एक कार्यक्रम होता, म्हणजे त्यांचं स्कूल टाईमचं गेट टुगेदर पण होतं शाळेमध्ये. तर त्यांनाही जायचं होतं, तर त्याच निमित्ताने म्हटलं त्यांच्या सोबतच जावं. म्हणजे जर ते नसते आले तर मग ताई आणि आम्ही दोघं ट्रॅव्हल्सनेच गेलो असतो गावाकडे, जिथं आजोबा वारले त्यांच्या इथे. तर पण जिजूंना जायचंच होतं, तर म्हटलं चला त्यांच्यासोबतच जाऊया. गाडीतनं गेलं तर खरं तर कंटाळा येतोय, जायचं इच्छा अजिबात नाही आहे गावाकडे. कारण की ही माझी आता 4थी ट्रिप असेल गावाकडची, जी की खूप कंटाळा येतो जायचा. पण नाईलाज असतं, काही असलं तर असं जावंच लागतं. आणि बाहेर खूप अंधार होतं, काहीही दिसत नव्हतं. कारण सकाळी 5:30ला बाहेर अंधारच होतं बाहेर. पण लवकर, जितक्या लवकर निघालं तितकं ट्रॅफिक लागत नाही आणि मग लवकर पोचतो. थंडीवाला एकटीला वाजते का? मीच पॅके त्यांनी स्वेटर पण घेतलं नाही. परी आहे, मी त्यांना लागतोच. आम्ही दोघांनीच घातलंय. दक्षिण पण घेतलंय. बैठ. तिकडं आहे ही पुढे ठेवतो छोटी. एवढी थंडी देऊ नाही. खूप थंड लागते बाहेर. चप्पल घातलेली. प्रवास सुरू केलाय आणि मध्ये थांबणार नाही असं होत नाही. बऱ्याच वेळा मध्ये थांबणं होतंच. आणि सकाळी लवकर निघाल्यामुळे मुलांना लगेच सकाळी सकाळी भूक लागली होती, म्हणून मग इथे चिप्सचे पॅकेट्स वगैरे, बिस्किट वगैरे असं घेतलं होतं मुलांना खाण्यासाठी. जेणेकरून गाडीत बसून तेवढा टाइमपास झाला की मग लगेच जेवणासाठी थांबायला घाई करत नाही. तर म्हणून मी इथे मुलांना चिप्स वगैरे घेऊन दिले होते. आणि मी माझा आजचा जो प्रवास होता ना, तो असाच झोपूनच केला होता. म्हणजे सकाळी गाडीत बसली तेव्हापासून झोप लागत होते, ते झोपतच होते. चिप्स वगैरे घेतलं आम्ही सुरुवातीला, त्यानंतर पुढे जाऊन चहाही पिलाय. आणि थोड्या अंतरावर पुढे गेल्यानंतर तिथे आम्हाला खारगावजवळ लक्ष्मी पेढा प्रसिद्ध आहे, तर तो लक्ष्मी पेढा पण आम्ही तिथे घेतला होता. म्हणजे जिजूंनी घेतला होता, त्यांना तो पेढा खूप आवडतो तिथला. त्यांनी मागच्या वेळेला पण आम्हाला येताना सांगितलं होतं, पण त्यावेळेला पाऊस असल्यामुळे आम्ही थांबलो नव्हतो, डायरेक्ट आलो होतो. पण यावेळेला जाताना सगळ्यात पहिले ते लक्ष्मी पेढा दिसला आणि तो घेतला. आणि मी फर्स्ट टाइम ट्राय करणार होती, तर छान होता, टेस्ट एकदम मस्त होती. व्हाईट कलरचा पेढा होता आणि जसं कलाकंद वगैरे लागतं ना, सेम तसंच लागत होतं.
आणि आज ना सारखं आमचं खाणं नाही म्हणता येणार, कारण चिप्स वगैरे तर मुलांनी खाल्लं आणि त्यानंतर चहा वगैरे पिला होता रस्त्यामध्ये थोडं, कारण सकाळी निघताना पिला नव्हता, लवकर निघालो, दूधही नव्हतं, तर मग सकाळी चहा पिला नव्हता. तर त्यामुळे बाहेर चहा पिला आणि जेवणाचं आमचं प्लॅनिंग चालू होतं की जेवायला थांबूया, पण वाजले होते 10 आणि आम्ही ठरवलं की एवढ्या लवकर नको जेवायला. परत मग घरी गेल्यानंतर लवकर भूक लागते, म्हणून मग आम्ही इथे नाश्ता म्हणून वडापाव घेतला होता की वडापाव खाऊया आणि नाश्ता झाला की मग उशिरा जेवूया. जसं शिरपूरला, म्हणजे शिरपूरला माहेरी तिथे जवळ, जिथं जवळपास असेल तिथे रस्त्यावर जेवूया असं ठरवलं होतं. तर वडापावचा जो आहे तो नाश्ता करून घेतला आणि छान असे गरम गरम वडापाव असल्यामुळे खूप छान वाटलं आणि बऱ्याच दिवसांनी खाल्लं होतं अजून त्यामुळे जास्त छान वाटत होतं. तर वडापाव खाल्ला, नाश्ता करून घेतला आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तर शिरपूरला चालली आहे. शिरपूरपासून जवळच आहे एक खेडेगाव आहे, जे की माझं माहेर आहे. खरं माहेर ते आहे अर्थे. तिथे जाणार आहेत, कारण ते आजोबा तिथेच राहायचे. आणि परी इथे झोपली आहे, कारण प्रवास सकाळी लवकर निघालो होतो, त्यामुळे लवकर उठलो होतो, तर झोप लागत होती आणि मी तर सारा पूर्ण प्रवास माझा झोपूनच केला होता. आणि त्यानंतर घरी गेल्यावर मम्मी पण राहणार नाही, कारण मम्मी तिथेच आहे. आज त्यांना 8वा दिवस आहे. 8 दिवस झाले. ते मागच्या शुक्रवारीच एक्सपायर झाले होते. त्याच वेळेला जायचं होतं, पण कोणी घरी नव्हतं, अहो पण नव्हते आणि जमलं नाही आम्हाला त्यावेळेला यायला, म्हणून मग यावेळेला आम्ही चाललो होतो तिथे. तर आम्ही आज नाही जमलं तर उद्या तिथे जाऊया अर्थ्याला. आणि वडापाव वगैरे खाऊन झाला होता. 2 जवळ-जवळ 2 वाजले होते आणि त्यानंतर इथे एका हॉटेलला थांबलो होतो. साईकार हॉटेल म्हणून आहे. छान हॉटेल होती आणि खानदेशी जेवण पण इथे होतं, पण आम्ही खानदेशी घेतलं नव्हतं, कारण जे आपल्याला बनवता येतं ना, ते आपण मोस्टली घेत नाही बाहेर. आणि खानदेशी जेवण जे आहे ते घरी जास्त बनवलं जातं. आम्ही रोजचं जी टेस्ट असते ती नेहमी मिळते, म्हणून मग बाहेर जे असतं ते असं वेगळंच काहीतरी खात असतो. आणि हे जे हॉटेल होतं ना, खूप छान आणि असं मोठं हॉटेल होतं. त्याच्या मागच्या साईडला ना महादेवाचं मंदिर पण होतं, हनुमानाचं आणि महादेवाचं असं. पण आम्ही गेलो नव्हतो, कारण ते फार आतमध्ये होतं आणि तिथून आहे ना छोट्या जी गाडी येते ना आपली, आता त्या गाडीला काय म्हणता मला माहीत नाही, पण ती गाडीने आतमध्ये जावं लागतं. पण तेवढा वेळ आम्हाला नव्हता, कारण घरी जायचं होतं. आणि घरी जाऊन जिजूंना परत त्यांच्या गावाला जायचं होतं. ही जी गाडी गेली त्या गाडीतनं बसून तिकडं जायचं होतं. तर घरी गेल्यानंतर जिजूंना परत त्यांच्या घरी जायचं होतं, म्हणजे तांदळवाडीला जायचं होतं. म्हणून मग त्यांचं असं होतं की पटकन जेवूया, तुम्हाला मी घरी सोडतो आणि त्यानंतर मग पुढे मी तांदळवाडीला जातो, कारण त्यांचं गेट टुगेदर आहे दुसऱ्या दिवशी आणि त्यांना आदल्या दिवशी तिथे काहीतरी शाळेत, त्यांच्या गावातच ती शाळा आहे, तर तिथे तयारी वगैरे पण करायची होती. सगळे मित्र त्यांचे भेटणार होते, म्हणून मग त्यांचं लवकर जाणं चालू होतं. खूप वर्ष झाली, पण 3-4-5 आम्ही बऱ्याचदा हॉटेल बघितली, पण इकडं आलो नाही आहे. 5 वर्ष झाली. मागच्या वेळेला पण त्या रस्त्यावर होतं, तिथंच थांबलो होतो. हा, स्वयंभू शिव मंदिर, हनुमान मंदिर. ते ही गाडी गेली म्हटल्यावर पण वास पण तेवढाच येतोय. तिकडं काय आहे बघ, हे परी रॅबिट बघ. किती छान आहे. दादाने नाही बघितले, दादा चालला गेला. बघ ते 2 काय शांत बसले बिचारा तिकडं. ये रे बाबा इकडे ये. ते चिरलेला भाजीपाला देऊन देत असतील, तर घाबरतय ग परी, घाबरतय. चलो चल परी. बघायचं राहिलंय. परी चल, इच्छा नाही होते.
इथे टोकनसारखं होतं, म्हणजे आधी पे करायचं, आधी ऑर्डर द्यायची आणि मग त्यानंतर आपल्या जागेवर जाऊन बसायचं आणि मग ते आणतात. पण पे आधी करायचं, ऑर्डर आधी द्यायची असते. तर जिजूंनी ऑर्डर वगैरे दिली होती आणि इथे मेनू पण होता. मोस्टली जे खानदेशी आहे ना, त्या गोष्टी पण इथे जास्त होत्या. तर पुरणपोळी होती, अ, गुळाची दशमी होती, पिठलं होतं, भरली वांगी येतात ती होती, शेवगाच्या शेंगा मसाल्याच्या ज्या येतात त्या होत्या, शेवभाजी होती. म्हणजे खानदेशचे मेनू पण तिथं होते आणि खूप छान असं फोटो वगैरे पण होतं, पण आम्ही नाही घेतलं त्यातलं काहीही. कारण पिठलं आणि मसाल्याची भाजी, शेवभाजी या घरी होतात जास्त प्रमाणात, म्हणून मग तर खानदेशी नाही, साधं जेवण घेतलं होतं. पॅराटाईम ससा बघायला गेली असेल, दक्षला पण घेऊन गेले ना. त्याला दाखवायला काय आपल्या हाताने ती काय नाही, येता चपाती चपाती तुम्ही देताय चपाती हे परत चालले का काय ते ससा बघायला? बघितले मी. परत गेले ते बघायला. गेले ते तिकडं ससा आणि हे गेले बाहेर. झालं जेवण तर गेलं. हुशार नाही परी जेवणाकडे गेले घरी अरे जेवणाकडे काय करते परी तू गायनी रस्ता अडवलाय. बापरे मग दक्ष पायनॅपल ज्यूस प्यायचा. तर शिरपूरमध्ये एंट्री केली होती आणि बाजारातनंच आमची गाडी येत असते आणि अचानक आठवलं की पायनॅपल ज्यूस जो आहे ना, तो शिरपूरला खूप छान मिळतो. तर तसा जो ज्यूस आहे ना, तो पुण्याकडे किंवा मुंबईकडे असा मिळत नाही. त्याची टेस्ट आहे ना जरा वेगळी असते आणि हा जो इथे शिरपूरला जो पायनॅपल ज्यूस मिळतो ना, तो खूप छान लागतो. त्याची टेस्ट छान असते. त्यामुळे आम्ही स्पेशली इथे गावात म्हणजे बाजारात गाडी थांबवली होती ज्यूस पिण्यासाठी. इथला ज्यूस जो असतो ना, तो एकदम घट्ट आणि असा छान टेस्ट लागते आणि पिल्यानंतर ना तो फ्लेवर जो असतो ना, तो पूर्ण दिवसभर असा तोंडात असतो. त्यामुळे अजून जास्त छान वाटतं. परी आणि दशलाही खूप आवडला होता. अ, आणि हा आम्ही बऱ्याच दिवसांनी पिला होता. म्हणजे बऱ्याच दिवसांनी, आठवत नाही कधी पिला होता. तर बऱ्याच दिवसांनी पिल्यामुळे अजून जास्त छान वाटत होतं. तर ज्यूस वगैरे पिऊन झाला होता आणि चाललो होतो. तर रस्त्यामध्ये ही जी आहे ती माझी शाळा आहे, जिथं मी 7वी पर्यंत शिकली आहे. तर मग मी दर्श आणि परीला दाखवत होती की ही माझी शाळा आहे. जवळ-जवळ आहे ना, मी सगळ्या शाळा कॉलेजमध्ये शिकली असेल असं म्हणता येईल. कारण मी रोहितला, दक्षला जीही शाळा दाखवते तर तो मला म्हणत होता की तू प्रत्येक शाळेत म्हणत असते की मी या शाळेत शिकली आहे. पण खरंच आहे, मी 7वी 8वी पर्यंत एका शाळेत शिकली आहे. परत 10वी पर्यंत एका शाळेत, 11वी 12वी वेगळ्या आणि कॉलेज ग्रॅज्युएशन वेगळ्या शाळेत केलं आहे. तर त्यामुळे सगळ्या
कॉलेज शाळा ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या होत्या. तर घरी पोचलो होतो आणि घरी लॉक होतं, कारण मम्मी गावाकडेच होती. जिथे आजोबा वारलेत ना त्यांच्या इथेच होती. तर आम्ही घरी आलो होतो. दक्ष किल्ले हे घेऊन ये, किल्ली घेऊन ये तिकडनं जा. घेऊन ये ना बा, घे जा. जा ना, मी इथं आम्ही उभे आहेत ना. काय रे चावी घेऊन ये. चला घ्या आपल्या बॅगा. घरी आली शिरपूरला आणि घरात घुसल्या घुसल्या जो झोपले, काहीही केलं नाही, डायरेक्ट झोपली. आणि झोपले ते आता उठली आहे. नको पैठा 5:30 झालेत आणि आता उठली आहे. आम्ही 3 वाजताच पोचलो होतो घरी आणि त्यानंतर जिजू आम्हाला सोडले आणि ते गेले त्यांच्या घरी. तर तेही मी केलं नाही, कारण कॅपॅसिटीज नव्हती की उठून व्हिडिओ वगैरे करायचा. झोपले मी. डोकं दुखत होतं. सकाळी लवकर उठले. रात्री उशिरा झोपली होती, त्याच्यामुळे डोकं दुखायला सुरुवात झाली होती. तर झोप काढली. झोपले आता एकदम व्यवस्थित वाटतंय, कारण मला फक्त झोप पूर्ण होती त्याच्यामुळेच डोकं दुखत होतं. आणि अजून मम्मी आलेली नाही आहे. मम्मी तिथेच गेलेली आहे अर्थ्याला. तर आता काय माहीत केव्हा येईल. आता उद्या पण आम्हाला जायचं राहील तिथे. आता मम्मी केव्हा येते काय माहिती. रात्र झाली होती आणि मम्मीला बराच वेळ झाला होता, उशिरा आली होती रात्री. जेवण वगैरे करून येते मम्मी तिकडनं. तर आमच्यासाठी खरं तर डबाही घेऊन आली होती. कारण तिकडे ना म्हणजे आमच्याकडे ना वाटलेल्या डाळीचं पिठलं केलं जातं. तर त्याची रेसिपी किंवा मी ते दाखवलं नाही आहे. कुठं कुठं होतं, खानदेशात होतं माहीत नाही, पण आमच्यामध्ये होतं. गुजरात समाजात वाटलेल्या डाळीचं पिठलं करतात आणि बराच उशीर झाला होता. तर मी इथे खिचडी टाकून दिली होती कुकरमध्ये. खरं मला कळत नव्हता कुकर चांगला कोणता आहे, काय आहे. आणि मी या कुकरला खिचडी लागली तर त्याचा वॉल जो होता ना तो खराब होता, त्यामुळे सगळं पाणी त्यातलं बाहेर आलं होतं. आणि मम्मी येताना डबा तर घेऊन आली होती पिठलं वगैरे, पण माहीत नव्हतं, कारण फोन लावत होतो उचलत नव्हतो. त्यामुळे मी खिचडी जी होती ती आधीच करून दिली होती. आणि या डब्यामध्ये वाटलेल्या डाळीचं पिठलं आणलेलं होतं मम्मीने. खूप छान लागतं हे. गरम गरम भाकरीबरोबर खाल्लं तर अजून जास्त छान. हे दिसायला हे असं आहे. मम्मी नेहमी लाल तिखटचं बनवत असते आणि भरपूर कांदा टाकायचा त्यात, त्यामुळे अजून जास्त छान लागते. पण ते हिरव्या मिरचीचं होतं म्हणून जरा पांढरं दिसत होतं. आणि पिठलं आणलं होतं, तर मग खिचडी बाजूला ठेवली आणि इथे एक गरम गरम मम्मीनं भाकर टाकली आमच्यासाठी आल्यावर, की मुलींसाठी बऱ्याच दिवसांनी खातील, कारण मोस्टली आम्ही घरी फार जास्त बनवलं जात नाही. तर घेऊन आली होती आणि इथं आमच्यासाठी गरम गरम भाकर केली. तर आजचा ब्लॉग इथेच संपवते. बाय.